थकबाकी किती शेतकऱ्यांवरती आहे, ती कुठल्या प्रकारची आहे आणि ती रक्कम किती आहे याची माहिती घ्यायला प्रवीण परदेश साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी केलेली आहे। साधारणतः याचा अहवाल आम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा अहवाल आम्हा सर्वांना तो मिळणार आहे आणि अहवाल मिळाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चित प्रकारे आणि आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठल्याही विकास संस्थेमध्ये जे आपण शेतकरी कर्ज घेतो त्याचं वर्षाखेर हे 30 जून असतं। 30 जून पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घोषणा करतील। बांधावर येण्यासंदर्भात वारंवार विनवणी केली जाते, तसं काही प्रयोजन असणार शेतकरी बांधव रोजच आम्ही रोजच बांधावर येत आहे। शेतकरी कृषी मंत्री म्हणजे प्रत्येक मंत्री शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रोज बांधावरच शेती करणारे सगळे बरेच बहुतांशी मंत्री हे शेतकरी असल्यामुळे रोजच बांधावर आहेत। मी तर मला जर कृषी मंत्री म्हणून तुम्ही विचारलं तर मी सकाळी घरी ज्यावेळेस झोपायला जातो त्यावेळेस मला बांधाची शेती दिसते आणि सकाळी उठताना मी ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस ती मला बांधाची शेती दिसते। मरीन ड्राईव्ह तुम्हाला मी सांगतो, प्रत्येकाच्या माणसाचं आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस मी मुंबईला असतो त्यावेळेस मी मरीन ड्राईव्हला असतो, मी ज्यावेळेस पुण्याला मुक्कामला असतो त्यावेळेस मी तळजाई टेकडीवर असतो आणि जास्त मी शेतामध्ये घरी असतो म्हणजे माझ्या इंदापूर तालुक्यात असतो त्यावेळेस मी शेतामध्ये चालतो। ठीक आहे, धन्यवाद।